बातमी आहे। मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना सुरेश धस माझ्यावर थेट आरोप करतात। देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धसांना समज द्यावी असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलंय। सर्व कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी मुंडेंची गुपचूप भेट का घेतली, भेट गुपचूप का घेतली याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे असं देखील मुंडे यांनी म्हटलंय। तर पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलाय। सर्व कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी धनंजय मुंडेंची भेट का घेतली याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे। मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना ते माझ्यावर थेट आरोप करत आहेत। मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी त्यांना समज द्यावी। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना धस आमदार होते, त्यावेळी कराड देखील काम करत होता। त्यावेळी कराडविषयीची एकही तक्रार धस यांनी महायुतीच्या वरिष्ठांकडे का केली नाही। अचानक मी मंत्री झाल्यावरच त्यांना बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचं का दिसू लागलं। माझा आणि माझ्या पक्षाचा काही संबंध नसताना मलाच लक्ष का केलं। हिवाळी अधिवेशनामध्ये फडणवीसांनी शब्द दिलेला असतानाही बाहेर हा विषय पेटता ठेवण्याचं कारण काय। 12 डिसेंबरला मी मस्साजोगला देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यास मस्साजोगला निघाले होते। अर्ध्या रस्त्यात असताना आमच्या कार्यकर्त्यांनी धनंजय देशमुख यांना फोन लावला। तुम्ही आला आणि तुमच्याशी कोणी चुकीचं वर्तन केलं तर आम्हाला आवडणार नाही असं धनंजय देशमुख म्हणाले। त्यामुळे मी मागे फिरले असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे।